हे सगळे जे आंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत त्यांचे कारखाने महाराष्ट्रात आहेत. आपले देशी तर आहेतच, त्याची सुरुवातच इथे झाली आहे. देशाची सुरुवातच महाराष्ट्रात झाली आहे. मग टाटा मोटर्स, बजाज असतील, महिंद्र असेल, हे इथेच सुरू झाले, इथेच वाढले. हे याचं कारण असं आहे की मोटारींचा खप सबंध हिंदुस्थानाचा विचार केला तर आपल्याकडे 15% आहे. सबंध राज्यांची तुलना केली तर सर्वाधिक मोटारींचा खप महाराष्ट्रात होतो. त्यामुळे इकडे जर उद्योग स्थापन केला तर स्थानिक ठिकाणी या राज्यातच चांगला खप होतो ह्याचा विश्वास उद्योगांना आहे आणि त्याचाही परिणाम इकडे उद्योग येण्यामध्ये होतोय. लघु उद्योगांसाठी आम्ही खास लक्ष दिलं. मी असा हा आक्षेप अनेकांकडून ऐकला. आमच्यावर आरोप झाले की मोठा उद्योग येणार असेल तर तुम्ही लाल गालिचा अंथरता, यू रोल आउट रेड कार्पेट, आणि छोटे उद्योग आहेत त्यांच्यासाठी मात्र तुमची लाल फीत असते, रेड टेप. ही रेड टेप दूर करण्याचं आम्ही ठरवलं. त्याच्यातूनच परवान्यांची संख्या कमी केली, इन्स्पेक्टर राज कमी केलं. पूर्वी ज्या मनाला येईल त्या ठिकाणी जो फॅक्टरी इन्स्पेक्टर असेल तो भेट द्यायचा आणि त्यांना एक प्रकारची धमकी असायची, ही कारवाई होईल, हा खटला होईल. प्रत्यक्षात तो रिपोर्ट दिलाच जात नसे. आम्ही काय केलं, सुधारणा अशी केली की फॅक्टरी इन्स्पेक्टरने त्या फॅक्टरीला भेट देण्यापूर्वी वरिष्ठांची परवानगी घ्यायची की कशासाठी ही भेट आवश्यक आहे, का, आणि ती परवानगी मिळाल्यानंतर भेट तर द्यायची, परंतु भेट दिल्याचा अहवाल 24 तासात त्या वेबसाईटवर अपलोड केला पाहिजे, हे बंधन केलं. आपोआपच ह्या भेटी ना शिस्त आली, कमी झाल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की इन्स्पेक्टर्स राज जे होतं, जे एक प्रकारे पिस्तूल रोखून उद्योगांचा छळ केला जात होता, तो खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. याच्या बरोबरीनंच लघु उद्योगांसाठी आम्ही एक धोरण केलं की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC याच्या क्षेत्रातले 20% भूखंड हे फक्त लघु उद्योगांसाठी राखून ठेवले. त्यामुळे त्यांना आता जागा मिळण्याची संधी वाढली. त्याचबरोबरीनं लघु उद्योगांसाठी तयार गाळे, फ्लॅटेड युनिट्स, हे तयार गाळे बांधून देण्याचं आम्ही धोरण सुरू केलं. त्यामुळे लघु उद्योगाने प्लॉट घ्यायचा MIDC, तिथे कारखान्याची शेड किंवा इमारत उभा करायची, याच्यामध्ये खूप वेळ जात असे, खूप गुंतवणूक होत असे, त्याचं कर्ज मिळवायचं, त्याच्यात वेळ जात असे. आता फ्लॅटेड गाळे म्हणजे तयार युनिट्स जर MIDCनेच बांधून दिले तर तो ताबडतोबीनं काही महिन्यात त्याचा उद्योग सुरू करू शकतो. हे धोरण आम्ही आता सुरू केले. 5 शहरांच्या जवळ असे तयार इमारती बांधायच्या कामाला आता सुरुवात होते. त्याच्यामध्ये नाशिक आहे, पिंपरी चिंचवड आहे, जळगाव आहे, नगर आहे आणि नागपूर आहे. अशा ठिकाणी ही सुरुवात, आणि बाकीच्या ठिकाणी पण ते होईल. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांची 125वी ही जयंती आहे. या योगावर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योग प्रोत्साहन योजना सुरू केली आणि मागासवर्गीय जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या योजनेअंतर्गत त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं, त्यांना व्याजाचं अनुदान देणं आणि इतर सर्व तऱ्हेनं ज्यांना जमिनी, जागा, हे सरकारकडून जी मदत पाहिजे असेल मागासवर्गीय उद्योजकांसाठी आणि खास करून ते जे लघु उद्योग आहेत त्यांच्यासाठी ही योजना तयार केलेली आहे. एक व्हेंचर कॅपिटल म्हणून आम्ही तयार केलेलं आहे. भांडवल, नव्या उद्यमीला भांडवल उभं करण्याचा एक मोठा प्रश्न असतो, परंतु त्याचा जर प्रकल्प चांगला असेल, तो निश्चितपणाने यशस्वी होण्यासारखा असेल, तर तज्ज्ञांनी तशा प्रकारचा अहवाल दिला तर त्याचं भांडवला वाचून काम अडता कामा नये. त्या तरुणाला तात्काळ भांडवल उपलब्ध व्हावं म्हणून सिडबी ही जी केंद्र सरकारची बँक आहे, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, तिचं मुख्यालय मुंबईतच आहे. ह्या बँकेला आम्ही राज्य सरकारने सांगितलं की तुम्ही असं व्हेंचर कॅपिटल तयार करा आणि त्याच्यात राज्य सरकार हिस्सा देईल. आम्ही 75 कोटी रुपयाचं त्यांना धनादेश दिला आणि त्यांनी 200 कोटी रुपये उपलब्ध केले. तेव्हा ह्या छोटे उद्यमी आहेत जे प्रशिक्षित आहेत, ज्यांनी त्या उद्योगाचं किंवा त्या उद्योगाला पूरक असं शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांच्याकडे चांगली कल्पना, चांगला उद्योग, चांगलं उत्पादन करण्याची क्षमता आहे,
त्यांना आता भांडवला वाचून आणण्याची काही गरज नाही. अशा एक ना अनेक लघुउद्योगांसाठी योजना केलेल्या असल्यामुळे आता त्यांना एक आधार उपलब्ध झालेला आहे. त्याचबरोबरीनं राज्यामध्ये उद्योग वाढीसाठी जे प्रयत्न केलेत त्यातला एक प्रमुख आक्षेप काय आता आहे की आम्ही मेक इन इंडिया केलं सप्ताह मागच्या फेब्रुवारी महिन्यात, आणि त्यामध्ये जाहीर झालं की 8 लक्ष कोटी रुपयांचे करार महाराष्ट्र सरकारबरोबर परदेशी आणि देशी उद्योजकांनी केले. महाराष्ट्राबरोबर 8 कोटींचे केले, इतर राज्यांबरोबरही झाले. एकूण संख्या होती 15 लाख कोटी, म्हणजे उर्वरित 7 लाख कोटींचे करार इतर राज्यांबरोबर केले. परंतु महाराष्ट्राला गाठायचं, खिंडीत पकडायचं म्हणून प्रश्न आमच्याच अंगावर यायला लागले की हे करार झाले, त्यांचं काय झालं पुढे. प्रश्न अत्यंत योग्य आहे, चुकीचा नाही, आणि हा प्रश्न येणार पुढे, त्याचं उत्तर द्यावं लागणार, याचा अंदाज घेऊन आम्ही त्याची मांडणी केली. ती अशी केली की एक टास्क फोर्स निर्माण केला. आपले जे मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाचा एक टास्क फोर्स, कृती दल तयार केलं, आणि त्यांच्यावर ही जबाबदारी दिली की झालेल्या सामंजस्य करारांचं रूपांतर प्रत्यक्ष उद्योगात यावं. हे उद्योग केवळ करार करून ते करार कागदावरच राहू नयेत, यासाठी या कृती दलानं प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना टार्गेट दिलं, आणि त्याच्यामध्ये आमचा मैत्री प्लॅटफॉर्म, त्याची मदत, मुख्यमंत्र्यांनी स्वतः ह्या उद्योग वाढीसाठी दाखवलेलं स्वारस्य, आम्ही केलेले काही दौरे, मी माझे सहकारी हे करत असलेले प्रयत्न, ह्याचा परिणाम असा झाला की गेल्या काही दिवसांमध्ये मेक इन इंडियाच्या आठवड्यात झालेल्या करारांपैकी 262 करार अंमलात यायला सुरुवात झाली. 262 उद्योगांना आम्ही जमिनी दिल्या, त्यांना बाकीचे सगळे प्रोत्साहन दिलेले आहे. जे पॅकेज स्कीम म्हणून असते इन्सेंटिव्हची, ती लागू केलेली आहे, आणि त्यामुळं याच्यातून 3,65,000 कोटींचे उद्योग महाराष्ट्रात उभे राहण्याचं काम सुरू झालेलं आहे. काहींनी जमीन ताब्यात घेतली, काहींचं बांधकाम सुरू झालं आहे, काहींचं आता उत्पादनाच्या जवळ आलेलं आहे. आणि ही केवळ सांगण्याची गोष्ट किंवा थाप वगैरे अजिबात नाही. हे काही नावांवरून मी साधारण सांगू शकतो की कोण आहेत हे उद्योग. तर त्याच्यामध्ये शार्प नावाचा जपानचा मोठा उद्योग आहे. सॉफ्ट बँक ही एक मोठी औद्योगिक संघटना आहे. जनरल मोटर्स आहे, ज्यांनी चाकणला 6,400 कोटी रुपयांची गुंतवणुकीचं काम सुरू केलं आहे. ट्विन स्टार, वेदांत, अनिल अगरवालांचं, हे इलेक्ट्रॉनिक्सचा उद्योग इथे आणत आहेत. कोका कोलाने नागपूरला संत्र्यावर आधारित उपयोग, त्यांचा ट्रॉपिकाना आपल्याला माहिती आहे पेप्सीचा आहे, तशाच प्रकारचा कोका कोलाने संत्र्यावरचा मोठा उद्योग हा नागपूरजवळ उभारायचं काम आता सुरू केलेलं आहे. मोन्सॅटो सीड्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, त्यांनी बुलढाण्याजवळ देऊळगाव राजा या ठिकाणी मोठं सीड हब उभं करायचं ठरवलं आहे, ज्याचा फायदा शेतीलाही होईल, उद्योगालाही होईल. महिंद्रचं लार्सन टोब्रो, टाटा आणि कल्याणींचं सॉफ्ट भारत फोर्ज या उद्योगांनी संरक्षणाला लागणारी जी काही सामग्री आहे त्याच्या निर्मितीचे उद्योग उभारायची तयारी सुरू केलेली आहे. त्याच्यातल्या अनेकांना आम्ही जमीन वाटप पूर्ण केलेलं आहे, आणि फार चांगल्या पद्धतीने संरक्षणासाठी लागणारे सामग्री किंवा दारुगोळा ह्याचे निर्मितीचे पुष्कळ उद्योग महाराष्ट्रामध्ये उभे राहतात. त्यातले रिलायन्सने मिहान नागपूरला जागा घेऊन आपलं काम सुरू केलेलं आहे. गोदरेज त्यांचा खोपोलीजवळ मोठा एक हे जे कन्झ्युमर गुड्स आहे त्याची मोठी फॅक्टरी, त्याचं प्रोडक्शन आता सुरू होतं आहे. JSW जी जिंदालांची स्टीलचा समूह आहे, त्यांचं जे धरमतरजवळ पेण तालुक्यात उद्योग आहे त्याचं फार मोठं विस्तार करायचं ठरवलेलं आहे. अशा रीतीनं मी नावानिशी सांगू इच्छितो की हे उद्योग येत आहेत, त्याच्यातून ह्यांची संख्या आत्ता तरी आणि दररोज त्याच्यात भर पडते. आज त्यांची संख्या 262, 3,65,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, आणि यामधून जवळजवळ 2 ते 3 लाख नवे रोजगार निर्माण होण्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे.
त्या मेक इन इंडिया हे केवळ कागदावरचे करार न राहता त्यांचं रूपांतर प्रत्यक्ष उद्योगात यावं, यासाठी आमच्या प्रयत्नांना यश येते आणि महाराष्ट्र हा देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं औद्योगिक राज्य म्हणून आपलं स्थान आहे हे बळकट करत आहे. याच्यात काही संशय घेण्याचं कारण नाही. हे सगळं कशासाठी करायचं? तर आपल्या तरुणांना रोजगार पाहिजे. रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये जाण्याची त्यांच्यावर पाळी येऊ नये. आपल्याकडे जे इतर राज्यांमधले लोंढे येतात हे गेली अनेक वर्ष चालू आहे. आणि त्याच्यातलं प्रमुख कारण हे की तिथे रोजगाराची संधी नाही, म्हणून ते पोट भरण्यासाठी आपल्या राज्यात येतात की इथे रोजगार मिळेल. तर आपल्याकडचा रोजगार वाढीचा दर हा कायम राहावा. आपल्या तरुणांना तरुणींना जर सिलिकॉन व्हॅलीमध्ये मराठी तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर आपल्या कामामुळे आपल्या बुद्धिमत्तेमुळे एक दबदबा निर्माण करू शकतात, तर महाराष्ट्रातच हे उद्योग वाढणं आवश्यक आहे. आणि म्हणून IT क्षेत्रासाठी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी फार सुंदर धोरण राज्य सरकारने आणलं की ज्याचं स्वागत संबंध देशामध्ये झालेलं आहे की इतर राज्यांमध्ये सुद्धा आहे. मधल्या काळामध्ये बंगळूर, हैदराबाद, गुरगाव, नोएडा या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची क्षेत्र उदयाला आली आणि स्पर्धा झाली, ही गोष्ट खरी आहे. पण तो फोकस परत महाराष्ट्रावर यावा म्हणून आम्ही जे धोरण लागू केलं त्याचं स्वागत ह्या उद्योगाने केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर हा उद्योग आहे आपल्याकडे पुन्हा वाढीला लागलेला आहे. ही उद्योग वाढ आणि त्यातून रोजगाराची संधी वाढवण्याचा प्रमुख हेतू असा की आपण पाहतो की गेली काही वर्ष महाराष्ट्राची शेती संकटात आहे. आपलं शेतीप्रधान राज्य आहे, देशच शेतीप्रधान आहे, महाराष्ट्रसुद्धा शेतीप्रधान आहे. जवळजवळ 2.5 कोटी शेतकरी कुटुंब राज्यामध्ये, आणि ह्यांना पूरक उद्योग किंवा जोडधंदा याची साथ नसल्यामुळे ते अडचणीत आहेत. ह्यांच्या कुटुंबामध्ये एकेकाला जर नोकरी मिळण्याची संधी असेल तर ही शेती सावरली जाईल, ती कुटुंब सावरली जातील. आणि ह्यांना कुठे हलवणार? आपल्याकडे शेतीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ आहे, गरजेपेक्षा जास्त लोक त्या शेतीवर अवलंबून आहेत. याच्यातले काही लोक त्या क्षेत्रातून, शेती क्षेत्रातून बाहेर आले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. कुठे जाणार? तर उद्योगांमध्ये ह्या कुटुंबांपैकी एखाद्याला जर नोकरी मिळत गेली तर ती कुटुंबसुद्धा त्यांना आधार मिळेल आणि सुखी होऊ शकतील. त्यामुळे एक प्रकारे शेतीला आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, मदत करण्यासाठी, उभारी देण्यासाठी उद्योग विभाग हा अत्यंत जागरूकतेने काम करतोय आणि त्यामुळे त्याचा मी आढावा घेतला. किती राज्यांनी प्रयत्न केला, स्पर्धा करायचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्राचं स्थान हे राहून घेता येणार नाही. एक उदाहरण फक्त सांगतो आणि माझे 4 शब्द पूर्ण करतो. गुजरातचं नाव घेतलं जातं, गुजरात आघाडीवर आहे, गुजरात पुढे चाललंय. आम्हाला असं कोण दाखवून देत नाही की महाराष्ट्रातला हा उद्योग बंद झाला आणि तिथे सुरू झाला. मी नावं विचारतो, सांगा ना. तसं नाही, त्यांनी त्यांची उद्योग वाढ झाली आहे, ती मान्यच आहे गोष्ट. पण कशी वाढ करतात? त्यांनी एक गिफ्ट नावाची एक संघटना तयार केली, गिफ्ट, GIFT, गुजरात इंटरनॅशनल फिनान्शियल टेक. जे आपण मुंबई हे आर्थिक केंद्र आहेच, तशा प्रकारचं केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गिफ्ट, त्याची जाहिरात मी वाचली अहमदाबादमध्ये. काय जाहिरातीत होतं? गिफ्ट, गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक नियर मुंबई. मला कळे ना, मी तिथल्या एका अधिकाऱ्याला विचारलं त्यांच्या उद्योग विभागाच्या, हे नियर मुंबई काय आहे? ते म्हणे बरोबर आहे, तुमच्या सहार इंटरनॅशनल एअरपोर्टपासून 1 तासावर आहे अहमदाबाद. इथून विमान घेतलं की 1 तासात इथे. सांगायचा मुद्दा असा की जगामध्ये जर हे औद्योगिक केंद्र किंवा आर्थिक केंद्र म्हणून सांगायचं असेल तर मुंबईचं स्थान हे अधोरेखित करावंच लागतं. महाराष्ट्राचं श्रेय ही द्यावंच लागतं. महाराष्ट्राला विसरून बाजूला टाकून, मुंबईला डावलून कुणालाही पुढे जाता येत नाही. आणि म्हणूनच आपण BKC आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र उभारायची तयारी सुरू केलेली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून आंतरराष्ट्रीय लवाद निवाडा केंद्र, जी जिनिव्हाला आहे, लंडनला आहे, सिंगापूरला आहे,
तशा पद्धतीचं एक लवाद केंद्र, निवाडा केंद्र हे BKCमध्ये आपण आता सुरूच केलेलं आहे. तेव्हा एकंदरीत ही जी ताकद आहे, माझा असा मुळीच दावा नाही की गेल्या 2 वर्षात आम्ही निर्माण केली. पूर्वीच्या 50 वर्षापासूनच्या काळामध्ये हळूहळू करत महाराष्ट्राने ही झेप घेतलेली आहे. ती झेप तशीच पुढे चालू राहावी, महाराष्ट्र स्थान अव्वल राहावं, महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा त्यामुळे सुखी व्हावा आणि इथल्या तरुणांना जगाकडे पाहत बसावं लागू नये, तर रोजगार इथेच उपलब्ध होईल, अशा पद्धतीनं ही मांडणी झालेली आहे. सहकार्य मोठ्या प्रमाणावर आहे आणि आम्ही याच्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झाल्याखेरीज राहणार नाही. धन्यवाद. धन्यवाद देसाई सर. आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूयात. तुम्ही स्थान ग्रहण करावं अशी मी विनंती करते. आणि तुमच्या समोर माईक आहे, सो तो उचलून तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मेक इन महाराष्ट्र ही बोलाचीच कडी, बोलाचाच भात आहे का? कारण 60,000 कोटींची गुंतवणूक झाल्याच्या बातम्या आल्या, मात्र ती कुठे झाली, कशी झाली, रोजगार निर्मिती कशी होणार आहे, याबद्दलचे प्रश्न आहेत. मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया ही संकल्पना संबंध भारतासाठी केंद्र सरकारनं दिली आहे. अर्थात जोपर्यंत मेक इन महाराष्ट्र यशस्वी होत नाही तोपर्यंत मेक इन इंडिया सुद्धा सफल होणार नाही. कारण कुठल्याही अशा औद्योगिक क्रांतीची सुरुवात दमदारपणे कुठे होणार असेल तर ती महाराष्ट्रात होऊ शकते. आम्ही काय केलेलं आहे, एक इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र जर आपण बघितलं तर आपण भारतीय लोक जे आयात करण्यावर पैसे खर्च करतो त्याच्यात पहिल्या क्रमांकावरचा खर्च होतो पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, पेट्रोल, डिझेल. आपण आयातीवर अवलंबून आहोत. त्यामुळे प्रचंड पैसा आपला आणि परकीय चलन पेट्रोल, डिझेल असं क्रूड ऑइल आयात करण्यावर जातं. याच्या खालोखाल आयातीवर जर कुठल्या विभागात खर्च होत असेल तर इलेक्ट्रॉनिक्स. आपण सर्वजण इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू वापरण्यामध्ये पटाईत आहोत, आपल्याला ती आवड आहे. तेव्हा प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे, कॉम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप आहेत, आयपॉड, आयपॅड, हे सगळ्याच्या काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहेत. आपण भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर वापरतो, परंतु बनवत नाही. इथे त्या सगळ्या आयात केल्या जातात. हे स्मार्टफोन बघितले तर तुम्ही ते सगळे ते मेड इन चायना, मेड इन तैवान असेच असतात. ह्याला पर्याय म्हणून हे भारतातच तयार करावेत, यासाठी आम्ही फॉक्सकॉन, वेदांतचा ट्विन स्टार ग्रुप ह्या सगळ्यांना निमंत्रित केलेले. सॉफ्ट बँक म्हणून जपनीज ग्रुप आहे, ह्यांच्या सहकार्यानं ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे बनायला लागते आणि ते महाराष्ट्रात बनावं त्यासाठी पूर्ण पायाभूत सुविधा द्यायसाठी महाराष्ट्राने तयारी केलेली आहे. हे जेव्हा आता सुरुवात झाली, आपण जर म्हणाले किती सुरू झाले हे करा, तर असे काही हे चावी नाही की बटन दाबलं दिवा लागला, असं नाही होत. ही प्रक्रिया आहे. त्यांना जमीन द्यावी लागते, त्याच्यावर त्यांचे आराखडे होतात, त्यांच्या निर्णय परवाने, त्यानंतर उद्योग उभारले जातात, यंत्र सामुग्री आणि मग रोजगार. याच्यामध्ये काळ हा लागतोच आहे. पण मी तुम्हाला जी नावं सांगितली ती असे अनेक उद्योग आहेत की ज्यांचे आता प्रोडक्शनपर्यंत आलेलं आहे. त्यामुळे ही प्रगती होत जाईल. ह्याचाच अर्थ आहे मेक इन महाराष्ट्र. दुसरं क्षेत्र अगदी थोडक्यात सांगतो, डिफेन्स. केंद्र सरकारनं असं जाहीर केलं की संरक्षण दलासाठी लागणाऱ्या वस्तू, दारुगोळा किंवा त्यांची वाहनं, हेलिकॉप्टर्स, ही सगळी आपण आयात करतो. म्हणजे 95% जास्त संरक्षणासाठी लागणाऱ्या उपकरणं, वस्तू वगैरे ही आयातच केली जाते, इथे काहीच बनत नाही. आता धोरण असं घेतलेलं आहे की हे भारतात बनवण्याचा प्रयत्न करायचा मोठ्या प्रमाणावर आणि खाजगी उद्योगांना पहिल्या प्रथम यासाठी परवानगी देण्याचं काम सुरू झालं. मग आता हे उद्योग कुठेही भारतात लागू शकतात, महाराष्ट्रात का नको? महाराष्ट्राला तर लढाईची आणि शौर्याची परंपराच आहे. त्यामुळे संरक्षणासाठी लागणारी साहित्य करण्याचं आपलं स्थान हे बळकट असलं पाहिजे. म्हणून आम्ही अनेक उद्योगांना या ठिकाणी निमंत्रित करून त्याच्या सतत परिषदा चाललेल्या आहेत. हे जर इथे प्रोडक्शन सुरू झालं तर मेक इन महाराष्ट्र हे खऱ्या अर्थानं यशस्वी होईल. काळ कमी लागावा एवढीच अपेक्षा. सर नमस्कार, मी विवेक चौधरी. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र जरी आघाडीवर असला तरी गेल्या अनेक वर्षांमध्ये असं दिसून येतं की फार्मास्युटिकल मल्टीनॅशनल जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात दीव दमण, गोवा, हिमाचल प्रदेश आणि गुजरातकडे वळत आहेत. त्यामुळे स्किल्ड वर्कर्स बरोबर फार्मसी पदवीधरांनाही जॉबचे बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर याला चालना देण्यासाठी काही स्पेशल इकॉनॉमिक झोन्स किंवा फार्मा पार्कचे काही प्लॅन्स आहेत का?
आपलं म्हणणं बरोबर, हा एक महत्त्वाचा उद्योग आहे औषध निर्मिती. आणि ह्या उद्योगाची सुरुवात महाराष्ट्रातच झाली होती मधल्या काळामध्ये. आणि जे काही दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे काही राज्यांनी ह्यांच्यासाठी विशेष सवलती दिल्या. खास करून केंद्र सरकारच्या काही योजना आल्या, टॅक्स रिबेट, हा जो काही टॅक्स हेवन अशा प्रकारचं वातावरण काही राज्यांमध्ये निर्माण झाल्यामुळं त्या कर सवलतींसाठी म्हणून उद्योग तिकडे गेले, हे बरोबर आहे. ECZचं जे प्रकरण आहे ते आपल्याला माहिती आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन. हे धोरण भारत सरकारने तयार केलेलं आहे, त्यांनी त्याची परवानगी त्यांनीच द्यायची आहे. हे धोरण फसलं. मनमोहन सिंग सरकारनं ECZचं धोरण आणलं आणि नंतरच्या काळामध्ये घुमजाव केलं, कर सवलतींवर हात आखडता घेतला. त्यामुळे उद्योग तिकडे निराश झाले आणि यायचं बंद झालं. महाराष्ट्राने 115 ECZ घोषित झाले महाराष्ट्रात, परवानगी दिली केंद्र सरकारने, पण आले नाहीत कोणी, कारण ते धोरणच उद्योगपूरक किंवा उद्योगस्नेही राहिलं नाही. आता आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करून ECZचं प्रकरण जे आहे ते मार्गी लागावं, ते जास्त उद्योगस्नेही व्हावं, उद्योगांना आकर्षक व्हावं असा प्रयत्न करतो आहोत एक. आणि औषध निर्माण क्षेत्रामध्ये आपले काही झोन करता येतील का, इंडस्ट्रियल इस्टेट स्पेशल, त्याच्यासाठीच अशी क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न आहे. कोणतीही औषध निर्माणातली भारतातली कुठलीही कंपनीचं नाव घ्या, त्यांचा उद्योग महाराष्ट्रात आहेच आहे. पण आपण म्हणता तेही बरोबर आहे की इतर राज्यांमध्ये काही शाखा त्यांच्या सुरू झाल्या. आता एक नवीन चालना देतो की इकडे ते सुरू व्हावं. पुढचा प्रश्न. नमस्कार, मी कैलास तांदळे. मेक इन इंडिया स्टार्टअप सारख्या योजना मोदी सरकारने भारतात आणल्या आणि महाराष्ट्राने ही मेक इन महाराष्ट्रासारखी योजना चालू केली, त्याबद्दल आपलं आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन. परंतु या योजनांचा फायदा फक्त प्रस्थापित उद्योगांनाच होत आहे. तर नव उद्योजकांसाठी जर या सरकारच्या धोरणाचे जर विभागीय आणि जिल्हावर जर मेळावे जर घेतले जिल्हा स्तरावर, तर दुग्ध शर्करा योग होईल. आपल्या माध्यमातून ही गोष्ट झाली. नव्या उद्योगांसाठी काय योजना? तुम्ही चांगला प्रश्न विचारला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. स्टार्टअप हा आजकालचा परवलीचा शब्द झालेला आहे, पण तो नुसता शब्द राहू नये. स्टार्टअप्सना आपल्याकडे चांगली संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत, कामं केलेली आहेत. कदाचित आम्ही या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये थोडेसे कमी पडलंच असू, त्याच्यात सुधारणा करू. परंतु चांगले मोठे जे उद्योग आहेत, प्रस्थापित आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये घेतलेले आहे. माझी स्वतः रतन टाटा यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यांनी ह्याच्यासाठी मदत करण्याचं मान्य केलेलं आहे की राज्य सरकारने स्टार्टअपच्या योजना केल्या, त्या सगळ्यांना आम्ही मदत करू. असे मोठे उद्योग, केवळ टाटाच नव्हे, इतरही उद्योग या योजनेमध्ये समाविष्ट होत आहेत. आणि स्टार्टअपसाठी, नवउद्यमींसाठी जे जे म्हणून करणं शक्य आहे, त्यांना लागणाऱ्या जागा, त्यांना लागणारं भांडवल, याच्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभारलेल्या आहेत. याचा फायदा घेऊन जिल्हावार आमचं जिल्हा औद्योगिक केंद्र आहेत, त्यांना सुद्धा ही योजना आम्ही समजावून सांगितली आहे की त्याचा प्रचार करा आणि नवउद्यमींना जवळ घेऊन त्यांना उत्तेजन द्या. त्यामुळे त्याच्यामध्ये ते येणं, ते टिकणं आणि वाढणं असा भाग आहे, पण तो आता त्याचे परिणाम दिसायला लागतील. पुढचा प्रश्न. नमस्कार देसाई साहेब, मी प्रमोद शिंदे. एक आपल्याला असा प्रश्न आहे की आपलं उत्पादन जर एक्सपोर्ट झालं तर मोठ्या प्रमाणावर परकीय चलन आपल्याला मिळू शकेल, पण असं अनेक वेळेला लक्षात येतं की गुणवत्तेमध्ये आपलं उत्पादन काही वेळेला कमी पडतं. तर हे गुणवत्तापूर्ण उत्पादन आपल्याकडे निर्माण व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात R&D किंवा एकूणच संशोधन किंवा एकूणच कंट्रोलिंग सिस्टीम अशी काही निर्माण करण्याचा आपला विचार आहे का? बरोबर आहे, कारण शेवटी जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर ते केवळ आणि केवळ गुणवत्तेवरच टिकता येईल. तिथे कोणत्याही प्रकारची मखलाशी चालत नाही, सिद्ध करावं लागतं, आपलं नाणं खणखणीत आहे हे दाखवावं लागतं. ह्याला कशी चालना देता येईल किंवा ह्याला शासन म्हणून काय मदत करता येईल? शेवटी प्रत्येक जो उत्पादक आहे तो आपलं उत्पादन स्पर्धकाच्या तुलनेत अधिक चांगलं व्हावं, त्याची क्वालिटी चांगली असेल हा प्रयत्न करतच असतो. आम्ही काय करू शकतो? आम्ही एक क्लस्टर योजना आणलेली आहे. ती क्लस्टर योजना असं आहे की आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडला एक ऑटो क्लस्टर म्हणून केंद्र उभं केलेलं आहे. औरंगाबाद त्या ठिकाणी एक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे, पुण्यामध्ये इंजिनिअरिंग क्लस्टर आहे. ह्याचा फायदा काय होतो की छोटे जे उद्योजक आहेत त्यांना स्वतःचं R&D
संशोधनात्मक काम करणं कठीण आहे. त्याला लागणारी अत्यंत मूल्यवान अशी यंत्रसामुग्री प्रत्येकाला घेणं अशक्य असतं. पण एका ठिकाणी एक कॉमन फॅसिलिटी सेंटर या अर्थानं तिथे एकाच ठिकाणी शासनानं जमीन आणि इमारत बांधून द्यायची आणि तिथलं जे संचालन आहे ते मात्र उद्योगांनी करायचं. ते काम करणं हे सरकारचं काम नाही आणि सरकारने केलं तर घोटाळा होईल. म्हणून ते आम्ही उद्योगांच्या असोसिएशनना दिलेलं आहे आणि सर्व आजूबाजूचे जे छोटे उद्योग आहेत त्या ठिकाणी येऊन आपल्या प्रॉडक्टची तपासणी करून घेतात, त्याच्या सुधारणा करतात, त्यांना मार्गदर्शन मिळतं, त्याचं डिझाईन आणि त्याचा दर्जा ह्याच्यावर लक्ष केंद्रित करता येतं. त्यामुळे ही क्लस्टर योजना ही यशस्वी होते असं दिसतंय. ती पुढच्या काळामध्ये सर्वत्र आणि अधिक व्यापक प्रमाणात आम्ही करतो. पुढचा प्रश्न. शरद पवार साहेबांनी असं भाकीत केलं होतं की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हे सरकार पडेल. तुमची धाकधूक वाढली आहे का? मुळीच नाही. ज्यांच्या काळजात धाकधूक होती त्यांची धाकधूक आम्ही कमी केली आहे. त्यामुळे धाकधूक कमी करणारे आम्ही लोक आहोत. आपल्याला माहिती असेल की हे सरकार जे स्थापन झालं फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ते 1 महिना ते एकट्याचंच सरकार होतं आणि डळमळीत होतं. अवस्था काय होती माहिती आहे. शिवसेनेनं एक व्यापक महाराष्ट्र हिताचा विचार केला आणि ह्या सरकारमध्ये सामील झाल्यापासून महाराष्ट्राचं सरकार हे स्थिर झालं आणि कामही करू लागलेलं आहे. चांगलं काम करतंय. त्याचं मूल्यमापन हे शेवटी जनतेनं करायचं आहे. पण आम्ही आमची दिशा बरोबर आहे आणि चांगली विकासाची कामं होत आहेत. त्यामुळे उद्या काय होईल ह्याची धाकधूक न बाळगता जनतेवर विश्वास ठेवावा आणि सतत काम करत राहावं हे धोरण आहे. यालाच जोडून प्रश्न आहे. मराठा मुक मोर्चा दरम्यान जे कार्टून छापून आलेलं होतं त्यानंतर शिवसेनेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. जर संजय राऊतांनी माफी मागितली असती, प्रतिष्ठेचा प्रश्न केला नसता तर हा वाद चिघळला नसता असं वाटतं का? पहिली गोष्ट अशी, संजय राऊतांनी का स्वतः सामनाचे मुख्य संपादक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागितली अगदी मोकळ्या मनाने. परंतु त्याच्या आधीचं त्यांचं जे निवेदन आहे ते कोणी फारसं लक्षात घेतलेलं दिसत नाही. ते असं आहे की दर रविवारी हास्यव्यंग हास्यचित्र अशा स्वरूपात ही येतात चित्र. त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा कोणाचाही उल्लेख नाही, कोणाचा अवमान करण्याचा. ते चित्रकाराला एक गमतीचं चित्र म्हणून द्यावंसं वाटलं. परिस्थिती यावेळची जरा वेगळी असल्यामुळे आणि वातावरण थोडंसं तापलेलं असल्यामुळे ह्या व्यंगचित्रावर भाष्य व्हायला लागली आणि आपल्या सोशल मीडिया आणि सगळ्या प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे त्याच्यामध्ये जरा खळबळ निर्माण झाली. हे काही दिवस चाललेलं होते. त्यामुळे माफी मागण्याचा तसा खरं तर प्रश्न नव्हता. परंतु तरीसुद्धा त्यांनी हे वातावरण शांत व्हावं, निवळावं, आमची भूमिका तरी काय म्हणून स्पष्टता केली. आणि तरीसुद्धा हे हास्यचित्र असेल तरीसुद्धा जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो असं अत्यंत चांगल्या मोकळ्या मनानं आणि खिलाडू वृत्तीनं उद्धव ठाकरे यांनी मागितलेली आहे. मला असं वाटतं की एवढ्यावर ते प्रकरण आपण बघितलं की शांतही झालेलं आहे आणि विनाकारण ज्यांना आपल्या ह्या तापलेल्या तव्यावर पोळ्या भाजून घेण्याचा उद्योग सुचला होता ते उद्योग थंड पडले. पुढचा प्रश्न. सर नमस्कार. आपण मराठी तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असं सांगितलं, ही आनंदाची बातमी आहे. परंतु ज्या प्रकारचे आपण उद्योग सांगितले त्या उद्योगासाठी लागणारे तंत्रज्ञ आणि उच्च शिक्षणामध्ये सध्या आवश्यक असलेला अभ्यासक्रम याचा काही ताळमेळ केला की पुन्हा बाहेरचीच मंडळी येऊन ते रोजगार मिळवणार? आमच्या मराठी तरुणांसाठी असं काही केलंय का की ज्याचा हायर एज्युकेशन आणि नवीन येणारे उद्योग याचं को रिलेशन आपण करून तरुणांसाठी ही संधी उपलब्ध करून देणार आहात? महाराष्ट्रात जास्त उद्योग यायला उत्सुक असतात, परदेशी आणि देशी सुद्धा. याची जी कारणं आहेत, इथे पायाभूत सुविधा चांगल्या आहेत, इकडे वीज चांगली मिळते, चांगली दर्जेदार वीज मिळते अशा वगैरे, आणि वातावरण औद्योगिक वातावरण हे महाराष्ट्रातलं चांगलं आहे. हा जसा एक संदेश सगळ्या उद्योग क्षेत्राला आहे तसं आणखी एक आहे की कुशल मनुष्यबळ भारतामध्ये जर कुठे सुलभतेनं मिळत असेल तर ते महाराष्ट्रात. आपल्याकडे 1000 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. यामधून दरवर्षी 1 लाखाहून जास्त संख्येने ग्रॅज्युएट इंजिनियर बाहेर पडतात. कुठल्याही कंपनीला एका दिवसात जर 100 इंजिनियर पाहिजे असतील तर ते भारतामध्ये फक्त महाराष्ट्रात मिळू शकतात. आपल्याकडे 1000हून जास्त संख्येने ITI आहेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आणि त्याच्यातूनही मोठ्या संख्येनं टेक्निशियन्स बाहेर पडत असतात. हे कुशल मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे, हे फार मोठं आकर्षण उद्योगांना वाटतंय.
आता निव्वळ ह्याच्यावर थांबता येणार नाही, कारण शेवटी हा जो बाहेर शिक्षित मुलगा आहे, शिकून बाहेर पडतो, तो एम्प्लॉयेबल असला पाहिजे, नोकरी देण्याच्या लायक किंवा त्याला पात्र असला पाहिजे. हे लक्षात घेऊन आम्ही स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा विभागच महाराष्ट्रात सुरू केले, खास मंत्रालय सुरू केलेलं आहे. आणि प्रत्येक संस्थेनं केवळ त्यांना पदवी देऊन न थांबता त्यांना असे छोटे 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 कोर्सेस देऊन नोकरी करण्यासाठी सक्षम बनवलं पाहिजे. केवळ उद्योगांवर हे सोपवलं, उद्योगांना घेतलं याच्यात. त्यामुळे आपल्या माहितीसाठी सांगतो, मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन कंपनी, बाबा कल्याणींचं भारत फोर्ज, बॉश ही एक मोठी जर्मन कंपनी, ह्या सगळ्यांनी आपल्या ज्या ITI संस्था आहेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, या दत्तक घेतल्या. त्याच्यामध्ये पूर्वापार काय चालत होतं, टर्नर, फिटर, वेल्डर, बस, याच्या पलीकडे काही शिकवतच नव्हते. आता ह्या संस्थांना, ह्या औद्योगिक कंपन्यांनी आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी पूर्णपणे त्यांचं परिवर्तन केलं आहे. चांगले प्रशिक्षक तिथे आणून असलेल्या शिक्षकांना आणखी शिक्षण देऊन सक्षम केलेलं आहे. नवे कोर्सेस जे आजच्या आधुनिक निर्मिती प्रक्रियेला आवश्यक आहेत, हे कोर्सेस त्यांनी सुरू केलेले आहे. आणि आता हळूहळू आमच्या सगळ्या 1000 ITI आम्ही सुधारू आणि त्याच्यामुळे आपलं हे स्किल डेव्हलपमेंट होईल. त्यामुळे आपले इथे नोकऱ्या आहेत, परंतु नोकऱ्या करणारी लायक माणसं नाहीत, अशी परिस्थिती होणार नाही. नक्कीच, खात्री बाळगा. पुढचा प्रश्न सर, थोडा राजकीय प्रश्न आहे. परवा उद्धव साहेबांचं स्टेटमेंट आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तर मित्राला गाडून आपल्याला पुढे जायचं आहे. गेले अनेक वर्ष तुम्ही सत्तेत एकत्र आहात, तुमची युती आहे. नेमकं असं काय घडलं की थेट मित्राला गाडण्याची भाषा उद्धवजींना करावी लागली? मित्र आणि आता गाडणं शब्द वेगळा, परंतु दगा देणं हा प्रश्न आहे आपला. हा प्रश्न 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कोणी विचारल्याचं मला फारसं आठवत नाही. तेव्हा विचारायला पाहिजे होतं. विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना भाजपच्या वाटाघाटी चालू होत्या. मी त्यापैकी एक होतो, तेव्हा मला अगदी आतून जवळून माहिती आहे. अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे कधी नामांकन दाखल करण्याच्या, निवडणुकीचे अर्ज भरण्याचा पहिला दिवस सुरू झाला, त्या दिवशी निरोप आला भाजपकडून. आणि ते खडसे साहेबांनी स्वतःच जाहीर केलं की मिस मातोश्रीवर तो निरोप दिला की युती होत नाही, युती तुटली. हे अनुभव आम्ही पुन्हा पुन्हा घ्यायचे का? की सावध व्हायचं की नाही व्हायचं? अखंड ते सावधपणं, हे जे काही संत रामदासांनी सांगितलेलं ते विसरून जाता येणार नाही. आणि म्हणूनच यावेळेला आता बघूया. तसं जर बघितलं ना, तर ह्या नगरपालिकांच्या निवडणुकांचं हे धोरण सांगितलं, एकला चालो रे. त्यांच्याकडून आयत्या वेळेला पाठीत वार दुसऱ्या मित्राकडून होण्यापेक्षा आता आपणच वास्तवाला सामोरं जावं. ज्या नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत त्यांची जर आत्ताची आकडेवारी बघितली की 2012च्या निवडणुकींचे निकाल, तर असं दिसतंय की शिवसेना आणि भाजप समसमान आहे, परंतु आमच्या दुप्पट संख्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत तिथे, दुप्पट संख्येने. म्हणजे ती स्पर्धा त्यांच्याशी करायची आहे. ह्या रिझल्ट नंतर काय होईल ते कळेल. निदान जे काही दोन्ही पक्षांचे दावे आहेत की आम्हीच नंबर 1, ही जनतेचं कौल कुठे आहे हे कळेल. आणि आयत्या वेळची फसगत टाळण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांनी हा निर्णय स्वतःहून जाहीर केला, हे एक बरंच झालं. मात्र याच मध्ये तुमचा हाच मित्र बांद्र्याचा डॉन, माफिया राज, भ्रष्टाचारी नेते असे सेनेवरती आरोप करतो आणि त्याच मित्राशी तुम्हाला खुर्चीला खुर्ची लावून बसावं लागतं. कसं पाहता तुम्ही या सगळ्या आरोपांकडे? मी ह्याच्याकडे कसं पाहतो ते सांगतो. राज्य सरकारमध्ये आम्ही जाणीवेने आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये सरकार स्थिर करावं, चांगलं काम करावं, एक संधी मिळालेली आहे. या संधीचं जमेल तेवढे त्याचा उपयोग करावा हा हेतू आहे. सरकारमध्ये आम्ही काम करत असताना सरकारचे निर्णय आणि राज्यहिताच्या गोष्टी प्रामाणिकपणे करतो. तिथे कुठेही आम्ही तडजोड करत नाही. पक्ष पातळीवरचं काम हे वेगळं आहे. 2 पक्ष ठरवतात एकत्र यायचं, वेगळं जायचं, ते 2 पक्षांचे निर्णय आहेत. त्यांनी ते निर्णय घ्यायचे असतात आणि घेतले जातात. त्यामुळे आम्ही गल्लत करत नाही. मंत्री म्हणून मी काम करताना माझ्यासमोर महाराष्ट्राचं हित हेच प्रमुख राहणार, माझ्या सगळ्या सहकारी मंत्र्यांसमोर, ते भाजपचे असोत किंवा शिवसेनेचे असोत. तेव्हा तिथलं काम आम्ही ती बांधिलकी मानून करत आहोत. पक्षीय राजकारण हे स्पर्धेचं आहे, त्याच्यामध्ये अनेक डावपेच आहेत.
कुरघोडीचं राजकारण आहे, ते सगळं आहे. ते त्या त्या पद्धतीनं राजकीय पक्षाचे नेते, दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या परीने हाताळतात. ही कटुता होऊ नये हे मलाही वाटतं, परंतु शेवटी वास्तव हे आपल्याला पटलं नाही तरी पुष्कळ वेळा जरा काटेरी आहे, टोकदार आहे. पाहूया पुढच्या काळामध्ये हे जे काही आरोप आपण म्हणालात, गेले 25 वर्ष त्या कॉर्पोरेशनच्या सत्तेत शिवसेना आणि भाजप एकत्र आहे. आम्हाला आश्चर्य असं वाटतं की 24-24.5 वर्ष आम्ही माफिया आहोत हे कधी कळलं नाही, आम्ही भ्रष्टाचारी होतो असं कधी कळलं नाही, एकत्रच होतं. अगदी ही निवडणूक आल्यानंतर फक्त असा साक्षात्कार कसा झाला की मुंबई महापालिकेत माफिया आहेत, गुंड आहेत, भ्रष्टाचारी आहेत. तेव्हा आपण ह्याच्यातला अर्थ काय तो समजून घ्यावा. हे फक्त निवडणुकीमुळे होते. निवडणूक येईल आणि जाईल, पुन्हा वातावरण निवळलं जाईल. आणि आत्मविश्वासाने सांगतो, युती होण्याचे प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आम्हाला युती करायची आहे. सन्मानानं झाली, युती होईल. होईल किंवा न होईल मी असं सांगायला मी काही ज्योतिषी नाही, पण युती हो किंवा न हो, महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो काही निकाल लागेल त्यावेळेला सर्वांना दिसेल, जगाला दिसेल की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असणार आहे. पुढचा प्रश्न. सर, मी प्रशांत गोडविंदे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्यांना जागा जमिनी सहज उपलब्ध करून देतो, परंतु आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने कोणताही विचार करत नाही. त्याच्या जमिनी सहज उद्योगांना मिळाल्या जातात आणि मग स्वतःची जमीन असताना त्यांचा हक्क राहत नाही त्या जमिनीवर. तुमचे बरेचसे प्रश्न आहेत ना, हे मला कल्पना आहे की मागील 10-15 वर्षाचे जे कटू अनुभव आहेत त्याच्यामुळे हे जरा नाराजीचे प्रश्न असतात. मी आपल्याला सांगतो, माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत गेल्या 2 वर्षामध्ये शेतीची जमीन घेतली गेलेली आहे, संपादित केली आहे, उद्योग आले नाही. आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की आमची जमीन वगळा, आम्हाला तिथे शेतीच करायची आहे. अशा खूप मोठ्या प्रमाणाच्या जमिनी आम्ही संपादनातून वगळल्या आणि शेतीला मोकळ्या केल्या. शेतीची जमीन उद्योगासाठी घेऊ नये, लागवडी खालची, खास करून बागायती खालची जमीन ही उद्योगाला घेऊ नये, हे आमचं धोरण आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी भूसंपादनाचा केंद्रीय कायद्याला त्यामुळेच विरोध केला होता आणि शेवटी त्या विरोधातूनच तो कायदा अधिक सौम्य शेतकऱ्यांच्या बाजूचा होण्यामध्ये मदत झाली. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे, शेतकऱ्यांना मान्य असेल जमीन देण्याचं तर ती जमीन संपादित करू, संमतीने जमीन संपादन, आणि जे दर आहेत त्यांना ते वाटाघाटीतून तयार करायचे. त्यामुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांवर जमीन संपादनासाठी लाठीमार किंवा त्यांची आंदोलनं चिरडून टाकणं असं काही होत नाही. त्यांनी एखादा नापसंतीचा सूर कुठल्याही जिल्ह्यात ऐकायला आला तर मी त्यांना सन्मानानं मंत्रालयात बोलवतो, त्यांच्याशी चर्चा करतो. असं लक्षात आलं की इथे उद्योग होणं शक्य नाही, खूप तीव्र विरोध आहे, त्या जमिनी आम्ही वगळतो. त्यामुळे आपल्याला असा अन्याय होईल याचं काही भीती बाळगायचं कारण नाही. धन्यवाद देसाई सर. खरं तर खूप प्रश्न आहेत, समोर उपस्थित असलेल्या मान्यवरांना देखील प्रश्न आहेत, मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे इथे थांबतोय. मात्र शेवटी अगदी जाता जाता एक प्रश्न विचारते, महानगरपालिका निवडणुकांनंतर देखील तुम्ही मंत्री असणार का? मी मगाशीच सांगितलं की निवडणुका हा राजकारणाचा एक भाग आहे. 2 स्वतंत्र पक्ष आहे, शिवसेना भाजप, दोघांची विचारसरणी, त्यांचे कार्यक्रम हे अगदी भिन्न आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या चढाओढीतून किंवा स्पर्धेतून निर्माण होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, टाळता आले तर बरं असं मलाही वाटतं. पण काही वेळा जीवनाचं जे वास्तव आहे त्याला सामोरं जावं लागतं. सण आता लोकांना हळूहळू सवय झालेली आहे. त्यामुळे पण सरकारमध्ये म्हणाल तर आमची मनापासूनची इच्छा आहे की महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी आलेली आहे ती पूर्ण करावी. पुढे काय होईल हे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सांगायला ज्योतिषी नक्कीच नाही.